नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता आणि सोबत बऱ्याच लेखांना आपण सोबत मिळून अभ्यासलंही होतं. तर त्याच पुस्तकातील पाऊल खुणा हा सुंदरसा छानसा लेख आज आपण अभ्यासू. ही कथा आहे माधव आणि सुमित्रा या काल्पनिक पात्रांची. मला बऱ्याच वेळा प्रश्न येत असतात की मॅम, सुमित्रा कोण आहे, माधव कोण आहे? तर ही दोन्ही पात्र सरांच्या कथांमधली काल्पनिक पात्र आहेत. ती पात्र केशराचा पाऊस या पुस्तकामध्ये संबंध कथांमध्ये आपल्याला भेटत राहतात. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूयात लेखाला. पाऊल खुणा. सर लिहितात, नुकतीच कुठं गुलाबी थंडीला सुरुवात होते. घरासमोरच्या बागेतील शेवंती फुलं लागतात. किती रंगरूपांची, हिमसेकाची आठवण करून देणारी. क्षितिजावरील आभाळासारखी फिक्कट निळी, पिवळ्या रंगाच्या किती छटा, हळदुल्या उन्हासारखी, कुठे नववधूच्या मुखासारखी. आणि या शेवंतीच्या ताटव्यात नवरंग पक्षाची चाहूल लागावी तशी सुमित्रा एके दिवशी घरी येते. सारी शेवंतीची फुलं तिच्याबरोबर हसू लागतात. तिला रानामध्ये भटकायचं वेड कसं लागलं कोण जाणे. तिच्या पावलांना जणू रानवाटांची माहेरोड आहे. सकाळच्या हळदुल्या उन्हातून आम्ही ओढ्याच्या रेतीतून चाललेलो असतो. अनवाणी, मध्येच स्फटिकवत वाहणारा निर्झर, काठावर मऊ मुलायम ओली रेती. या रेतीवर मोराची पावलं उठली आहेत. लहान लहान पाखरांच्या पावलांची नक्षी उमटली आहे. किती नाजूक. सुमित्रा इतकी जपून चाले की तिच्या नाजूक पावलांनी ती पाखरांनी लिहिलेली अक्षरं पुसू नयेत. त्या पाखरांच्या पावलांची प्रणय गीते वाचत वाचत आम्ही पार जंगलात गेलेलो असतो. त्या पाऊल खुणांना समांतर अशा सुमित्राच्या पाऊल खुणा रेखत गेलेल्या असतात. एका काळ्याशार डोहाजवळ आलो. बांबूच्या बेटाचं सुंदर प्रतिबिंब त्यामध्ये पडलेलं होतं. हरोळी त्यावर बसून गात होती, सुमित्राच्या गुणगुणण्याप्रमाणे. विसरलेल्या कवितेच्या ओळी आठवीत ती हरोळीला साथही करीत होती. गोड स्मित करीत ती वृक्षांच्या शेंड्यांकडे पाहत होती. का हसलीस? मी विचारलं. हसण्यालाही कारण असतं का? मला वाटलं या डोहातलं पाणी मोरासारखं प्यावं. हरिद्र पक्षाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलंय. त्याच्या शेजारीच सुमित्राच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब. जणू सौंदर्याची चढाओढच लागलीय. मी समोरच्या खडकावर बसून हे सारं तल्लीनतेने पाहतोय. असं शांत बसलं ना की अरण्याचं संगीत ऐकू येतं. तिला हा आवाज खूप आवडतो. ती म्हणते, हे संगीत ऐकण्यासाठी तरी जंगलात यावं. हा आवाज कसा रे येतो माधव? बासरी वाजावी तशी झाडं वाऱ्यांनी वाजतात. वारा शांत असतो, पण झाडांना त्याने स्पर्श केला की शेकडो बासरीच्या नादाप्रमाणे पुरातन वृक्ष गाऊ लागतात. ते त्यांच्या ढोलीत पाखरांनी केलेल्या घरट्यांमुळे, वृक्षांच्या हृदयात साठलेल्या जलतरंगांमुळे, विणेच्या तारांप्रमाणे वृक्षांवर चढलेल्या वेलींमुळे. मी सांगत होतो. यावर सुमित्रा म्हणाली, आवाजाप्रमाणे आनंदाचे क्षणही कुणा कालफितीवर मुद्रित करता आले असते तर? सुरांची पुनरावृत्ती होऊ शकते तशी आनंदाची होत नाही. तपापूर्वीचे सूर संगीतकार पुन्हा काढू शकतो, तसं आनंदाचं होत नाही. कारण प्रत्येक क्षणाचा आनंद वेगळा असतो. तो वेगळा सौंदर्य अनुभव देऊन जातो. त्याचा पुन्हा प्रत्यय येत नाही. असे आनंद कंद आपणाला लाभले तर? सुमित्रा, आज तर तू एखाद्या कवयित्रीसारखी बोलू लागलीस की. आम्ही तिथे कितीतरी वेळ बसून होतो, बोलत होतो अनेक विषयांवर, प्लेटोच्या संवादाप्रमाणे. परतताना आम्ही माळ रानातून हसत बागडत येतो. तिच्या शुभ्र रिबिणी एखाद्या शाही बुलबुलच्या शेपटीप्रमाणे हवेत हळुवार उडत असतात. रेतीवर उमटलेल्या तिच्या नाजूक पावलांच्या चिन्हांची अक्षरं अजूनही माझ्या मनात एखाद्या कवितेसारखी घोळत असतात. रानात भटकताना हिरव्यागार येरुणीच्या पानोळ्यातून पिकलेल्या काळ्याभोर टपोऱ्या रायमुनिया दिसू लागतात. त्यावर रंगीबिरंगी मुनिया पक्षी उडताना दिसतात. किती वर्णाच्या, काळ्या, पांढऱ्या, लाल रंगाच्या ठिपक्या ठिपक्यांच्या तिलिया.
पानोळ्यात बसलेल्या हिरव्या मनोली तर रंग गोपनामुळे दिसतही नसतात. त्यांच्या थव्याची गोड चिवचिव चाललेली असते. घोटुलातील तरुण तरुणी जंगलातील रायमुनिया गोळा करून खाताना दिसतात, एकमेकांना देतात. तरुणींचे अंजिरी ओठ निळे जांभळे झालेले, प्रणयात गुंग असलेली ही तरुण मुलं मुली दुपारच्या उन्हात येरुळीच्या गर्द जाळीत गवतावर एकमेकांसमोर पालथी पडून हितगुज करीत असतात. येरुळ्या खायला जाणं म्हणजे प्रेमी युगुलांनी एकांतात भटकायला जाणं. गोंड आदिवासी यांच्या या प्रथेचा मला हेवा वाटतो. मला सुमित्रेची आवर्जून आठवण होते. मी तिची रोज वाट पाहतो. रोज बस त्या वळणावर थांबते, घंटी वाजवून पुन्हा निघून जाते. रस्ता पुन्हा सुन्न होतो आणि एके दिवशी पाखरांप्रमाणे ती घरी येते. निळी पॅन्ट, अंगामध्ये बदामी रंगाचा कुर्ता, खांद्याला शबनम, पायामध्ये निळे शूज. मध्येच उकाडा झाल्यामुळे उनी स्वेटर काढून कमरेला बांधलेला. सुमित्रासारखा आटोपशीर प्रवास मला कधीच जमला नाही. दुरूनच हात हलवीत ती घरापुढच्या बागेमध्ये प्रवेश करीत म्हणते, मी आले रे. तिचा चेहरा केस धुळीने भरलेले. घरामध्ये डोकावत म्हणते, मा मी आले ग. आई देवघरामध्ये बसून कुठली तरी पोथी वाचत असते. ती सुमित्राला म्हणते, अगं पत्र तरी लिहायचं, माधव आला असता ना स्टेशनवर गाडी घेऊन. मा, अशा घनदाट जंगलातील रस्त्याने गोंडांबरोबर प्रवास करण्यात एक आगळाच आनंद असतो. एकट्याने खिडकीजवळ बसून सुंदर जंगल पाहत, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांची गाणी ऐकत, पुन्हा पुन्हा तीच गोट्यांनी भरलेल्या सुंदर नदींची पात्र पाहत, पाखरांच्या घरट्यासारखी वसलेली गावं पाहत, कसलंही सामानाचं ओझं न बाळगता थांब्या थांब्यावर उतरणारे खेळकर तरुण तरुणी गावाकडं कशी धावत जायची, जणू लपंडाव खेळतात. ए माधव, आपण उद्या येरोण्या खायला जायचं. पण तुझं ते नेहमीच. मी पिकल्या येरोण्या पळसाच्या द्रोणात गोळा करायच्या, तू मात्र हिरव्या मनोलीचा शोध घेण्यामध्ये हरवलेला असणार. सुमित्रा, तू बरोबर असलीस ना की दुर्मिळ अशा हिरव्या मनोलीचा शोध घेण्यात मला मोठा आनंद वाटतो. असल्यातच नसल्याचे वेध लागतात. दुपारपर्यंत त्या आंबट गोड तुरट चवीच्या येरोण्या खाऊन आम्ही घराकडे परतत होतो. ते तिचं उड्या मारून येरुळीच्या काटेरी फांदीला पकडणं, तीक्ष्ण काट्याला कुडत्याच्या बाहेर अडकवणं, ओठ चावत काट्यांचे ओरखाडे सहन करणं, हे तिचे सारे विभ्रम पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होते. रानफुलांचा झुपका छातीला धरून सुमित्रा माझ्या शेजारी चालत होती. त्या फुला इतकीच तीही सुंदर वाटत होती. तिच्या कपोलावरील घामाच्या बिंदूत निळी, जांभळी आणि पिवळी फुलं प्रतिबिंबित झालेली. येरोण्या खाल्ल्यामुळं तिच्या ओठांचाही रंग लाल दिसत होता. ती आली की सारं घर सजवून टाके. फुलदाणीतील प्लास्टिकच्या फुलांना रजा मिळे. तिथं रोज रंगीबिरंगी रानफुलं दिसायची. फुलांची सुंदर रचना तिनेच करावी. जंगलातून येताना मी पानं, फुलं, फळं आणि बिया असं कितीतरी गोळा करून आणि ही सारी साधनं वापरून मनोहर चित्र काढी. तिथल्या भिंती सुशोभित करी. तिच्या मधुर आवाजा इतकी, गोड हसण्या इतकी तिची बोटही सुंदर होती, निर्मितीक्षम होती. जायच्या दिवशी आम्ही दिवसभर ओढ्याकाठच्या हिरवळीवर बसून होतो. पालथं पडून समोरच्या देवबाभळीवरच्या सुगरणीच्या रिकाम्या घरट्यांकडे पाहत होतो. ती घरटी हवेमध्ये झुलत होती. स्फटिकवत पाण्यात त्याचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. मात्र सुगरण पक्ष्यांनी ती सोडून दिलेली घरटी होती. सुमित्रा, हा आपलं घरही असं रिकामं राहणार काय? पण तू तर अशा रिकाम्या घरट्यातून हिरव्या मनोलीचा शोध घेत आहेस नाही का? हो, पण ती आठवण मला विसरता विसरत नाही. कोणती? राजस्थानमधली. शेताच्या कडेला देवबाभळीवर झुंबरासारखी हवेत झुलणारी सुगरणींची घरटी शेतकरी रात्री मशालीने पेटवून देत. का तर म्हणे त्यामध्ये शेतातलं धान्य खाणाऱ्या मनोल्या राहतात. म्हणून काय झालं, सुगरणी आणि मनोल्या घरटी बांधत नाहीत का? आता त्या झुलत्या झुंबरांबरोबर आभाळातल्या चांदण्याही पाण्यातून टकमक आमच्याकडे पाहत होत्या. त्या पाण्यातील सुंदर प्रतिबिंबाकडे पाहता पाहता
मला वाटलं त्या घरट्यात हळूच एक चांदणी प्रवेश करीत आहे. सुमित्रा म्हणाली, माधव चलो या घरी, मा आपली वाट पाहत असेल. चंद्रकोरीच्या अंधुक उजेडातून आम्ही रानवाटेने जात होतो. नेहमीप्रमाणे सुमित्राला स्टेशनवर मी निरोप द्यायला गेलो. ती सांगत होती, निसर्गाचं किती धन घेऊन जातीये मी सोबत. रानाच्या, जंगलाच्या, पाखरांच्या कितीतरी आठवणी, मोरपिसासारख्या. परत कधी आता, मी विचारलं. आणि गाडी सुटली. पाखराच्या पंखाप्रमाणे दोन्ही हात हलवीत तिने निरोप दिला. मित्रहो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल का या लेखाला सरांनी पाऊल खुणा असं नाव का दिलं असेल? हा लेख नीट ऐका, विचार करा, चिंतन करा आणि मला नंतर कळवा. या लेखाला सरांनी पाऊल खुणा असं नाव का दिलं असेल ते. मला ना बऱ्याच वेळा तुमच्याकडनं कमेंट्स येत असतात की मॅम ही पुस्तकं आम्ही कुठून घ्यावी, ही पुस्तकं कुठे उपलब्ध होतील, पूर्ण पुस्तकांचा संच आम्हाला कुठून प्राप्त होईल. तर तसं पाहिलं तर मराठी पुस्तकं जिथे ज्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत तिथं ही सारी पुस्तकं तुम्हाला सहज मिळतीलच. पण आता मला तुम्हाला हे सांगायलाही आनंद होतोय की ही सारी पुस्तकं तुम्हाला शब्द निरंतरच्या माध्यमातूनच उपलब्ध होऊ शकतील. मी डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकं तुम्ही जिथून मागवू शकाल ती लिंक देत आहे. तुम्ही तिथे भेट द्या. तुम्हाला हवी असतील ती पुस्तकं जर तिथे उपलब्ध असतील तर तुम्ही ती मागवू शकता. आणि जरी उपलब्ध नसतील तरी तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा आणि ती पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.